गुटखा वाहतूक करणाऱ्या कारनं दोन शाळकरी मुलींना उडवले. एकीची प्रकृती चिंताजनक. संतप्त नागरिकांनी कार फोडली. गुटखा माफिया संदीप भूमकरसह तिघांविरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. श्री क्षेत्र राजूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रतिबंधित गुटखा घेऊन सुसाट वेगानं जाणाऱ्या कारनं दाभाडी इथं दोघा शाळकरी मुलींना उडवले, ज्यामध्ये एका मुलीची प्रकृती गंभीर असल्यानं तिला संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवले, तर दुसरीला गावातीलच रुग्णालयात दाखल केले. मुलींना उडवून पळ काढणाऱ्या कारला संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिला, तर गुटखा माफियांनी शक्कल लढवत अपघातग्रस्त कारमधील गुटखा काढून दुसऱ्या कारमध्ये टाकत असताना संतप्त नागरिकांनी कारवरच हल्ला चढवून कारची तोडफोड केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या बदनापूर पोलिसांनी कारसह 12.5 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करत गुटखा माफिया संदीप भूमकरसह तिघावर गुन्हा दाखल केलाय. श्री क्षेत्र राजूर येथून गुटखा घेऊन फुलंब्री मार्गे संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या कार क्रमांक MH16 AT 8833 न डोंगरगाव फाटा इथं दिव्या राजूसिंग चंदवाडे आणि काजल चंदवाडे या दोन शाळकरी मुलींना उडवले. त्या दिव्या गंभीर जखमी झाल्यानं ती संभाजीनगर इथं हलवण्यात आले. अपघातग्रस्त कारमध्ये गुटखा असल्यानं संतप्त नागरिकांनी कार अडवून चालकास चोप दिला. कारचा अपघात झाल्याचं कळताच गुटखा माफियांनी दुसरी कार पाठवून अपघातग्रस्त कारमधील गुटखा दुसऱ्या कारमध्ये लोड करत असताना संतप्त नागरिकांनी कारवर हल्ला चढवत तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस दाभाडी इथं पोहोचून अपघातग्रस्त कारमधील गुटखा घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक MH21 BF 5206 चा पाठलाग करून पकडली. पोलिसांनी स्कॉर्पिओमधून 2,49,360 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय. गुटखा माफिया संदीप दत्ता भूमकर राहणार राजूर, रमेश गावंडे राहणार छत्रपती संभाजीनगर आणि रवी प्रभाकर फुके राहणार उंबरखेड तालुका भोकरदन या तिघांवर गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली आहे.